हाय गाइस, हॅपी न्यू इयर. आम्ही सगळे हॅपी 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 कॅमेरात अडकलं. जान्हवी, मराठीत शुभेच्छा का इंग्लिश मध्ये? हॅपी हॅपी न्यू इयर. इंग्लिश मीडियम ला विश यू हॅपी न्यू इयर. हॅपी हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. मामा हॅपी न्यू इयर. उलटा हात दिला. हॅपी न्यू इयर. Okay. सांग की एकदा. सकाळ काय काय केलं? त्याला माहिती ह्या वर्षी मी काय करणार आहे. ह्या वर्षी मी काय सुद्धा करणार नाही. फक्त नॉनव्हेज खायचं सोडणार आहे. 1.5 लिटर. हे नॉनव्हेज खायचं सोडणार आहे. हं. अजून अजून काही कपडे घालायचं सोडणार. अजून अजून ओम, तुझं आज सकाळी कितीला उठून आंघोळ केली? 5:30. आ? अगं आज जान्हवी पहिल्यांदा आंघोळ करून शाळेत चालली. कारण पहिल्यांदा आंघोळ केली, कारण पाठीमागच्या वर्षी मी आंघोळ केली. ह्या वर्षी मी आंघोळ केली नाही. पाठीमागच्या वर्षी आंघोळ केली 2025 मध्ये. हो हो चल. हॅलो. आता थंडी वाढली. सकाळी नव्हती. आज थंडी कमी होती. तुझ्या आधी प्राऊड ऑफ माय सेल्फ. हनुमान चालीसा वाचत होती. माळ जप केली. Because I am the heavy man. नमस्कार, श्री स्वामी समर्थ आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर तुमचं हे जे आत्ता चालू झालेलं आजपासूनचं नवीन वर्ष आहे ते सुखा समाधानाचं, आनंदाचं, भरभराटीचं जावं हीच स्वामीचरणी प्रार्थना. तसं तर आपलं मराठी वर्ष पाडव्यापासून सुरू होतं, पण आता इंग्रजी वर्षानुसार सुद्धा आजपासून सुरू झालेलं आहे. तर आपण 2 वेळासुद्धा शुभेच्छा देऊ शकतो. तर इथं ना आता आज खारं वांगं करायला घेतलं आहे. सकाळी मुलांच्या टिफिनसाठी मी मसूर बनवलेला, अख्खा मसूर. आणि वांगी शनी आता झाडाला पण निघतात, पण खारं वांगं करायचं असेल तर मग थोडीशी छोटी छोटी जास्तीची वांगी आणते. भरपूर सगळा लसूण, जिरं, दालचिनी, लवंग हा थोडासा खडा मसाला असतो ना. खडा मसाल्यात म्हणजे तेवढंच जिरं जास्त, थोडंसं 1-2 चमचे जिरं, थोडीशी दालचिनी, 2-4 मिरं आणि 2-4 लवंगा एवढं त्यात टाकते. हिरवी मिरची थोड्याशा 4 हिरव्या मिरच्या असतील, भरपूर सगळा लसूण, कढीपत्ता आणि सुकं खोबरं हे सगळं बारीक करून घेतलं आहे. नंतर भरपूर कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट, कढीपत्ता फोडणीसाठी पण ठेवला आहे. नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ, हळद आणि थोडंसं घरचं काळं तिखट अगदीच नॉर्मल टाकायचं. आणि थोडे मसाले आता जे काय, थोडासा सांबर मसाला, हळद आणि धना पावडर टाकलेली आहे मी. तर थोडंसं तेल टाकून ना, यामध्ये पाणी टाकायचं नाही, असंच सुक्कं सगळं असं तेल टाकलं की ह्याला आपण वाटण केलेलं असतं त्याला ओलावा असतोच. वांग्याला थोडंसं मीठ लावून घ्यायचं, म्हणजे जो आपला मसाला आहे किंवा वांग्याला सुद्धा चव चांगली राहते. सगळ्या वांग्याला व्यवस्थित मीठ लागलं जातं. तेलामध्ये ना तेल टाकलं, त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता टाकला फोडणीला आणि हा जो मसाला केला आहे तो सगळा मग यामध्ये भरला. हे खलबत्त्यात वाटून केल्यावर अजून चवीला होतं, पण सकाळच्या गडबडीत तेवढा वेळ नसतो, त्यामुळं वाटायचं म्हटलं तर
मिक्सरमध्ये केलेलं आहे. पण ह्या पद्धतीने केल्यावर पण छान होतं वांगं. आता आज थोडंसं गुलाबजाम करायचं होतं, ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन. आता म्हटलं नवीन वर्षाची सुरुवात आहे, काहीतरी गोड करूया. तर दिवाळीत आणलेलं होतं, ते करायचंच झालं नव्हतं, तसेच पॅकेट होते, तर ते आज करूया म्हटलं. तर ही तेलात व्यवस्थित वांगी परतून घ्यायची आणि जे मसाला भरलेलं ताट होतं त्यातच थोडंसं पाणी टाकून ना असं गरम होऊ द्यायचं. आणि थोडंसं पाणी गरम उकळलं ना मग ते तेवढंच पाणी यामध्ये टाकलेलं होतं आणि परत त्या ताटावर दुसरं पाणी ठेवायचं. छान वाफेवरती वांगी म्हणजे शिजतात तेवढ्याच पाण्यामध्ये, जास्त पाणी टाकायसुद्धा गरज पडत नाही. तर भाकरीसोबत छान लागतं हे वांगं जास्त. तर असा आहे आजचा छोटासा व्लॉग. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.